काय आपलं म्हणणं आहे संदर्भात आपली पत्रकार परिषद आहे? पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत, विशेष रूपाने या देशाचे संविधान निर्माते आहेत. तर त्या बाबासाहेबांना एक साजेशी आणि योग्य दिशेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी. बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण होत असताना त्यांचं जे अंतिम स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं, ते अंतिम स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला जातो. दानशील समाधीवाले सुद्धा आचरण करणारे उपासक वर्ग बनावा आणि त्या उपासक वर्गाला बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान ऐकण्यास मिळावं म्हणून भिक्षू लोकांना आमंत्रित करून मोठ्या मोठ्या अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासन दोन्ही मिळून सुद्धा प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबाला कृतीत्मक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली. आपण दरवर्षीच कार्यक्रमाचं आयोजन करत असताना यावर्षी असं वेगळं काय आहे नियोजनामध्ये? दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी वेगळं एवढंच आहे की दरवर्षी आपण बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो, तर अनेक लोकांना मी कितीतरी वर्षापासून आवाहन करत आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण घडवत आहोत. तर मग अनेक लोक प्रश्न विचारतात मग तुमचं कृतीत्मक कार्य काय आहे? तर मग कृतीत्मक कार्य 7.5 एकरची जमीन घेतलेली आहे, तिथंच आपण हा कार्यक्रम आयोजित करून लोकांना सांगत आहोत की बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न इथं आपण इंग्लिश मिडियमची स्कूल चिवरामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींची सुरू करत आहोत की जिथून बौद्ध धर्माचे आचरक आणि प्रचारक निर्माण होतील की जे पुढे भविष्यामध्ये बौद्ध धर्माच्या आचरणासाठी आणि प्रचारासाठी मदत करतील. अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्रामध्ये उभं करत आहोत. त्याचा एक विशेष आकर्षण. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वगैरे कोण कोण उपस्थित राहणार? प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत भुमरे साहेब आणि जालना जिल्ह्याचे खासदार आहेत कल्याण काळे साहेब, कारण ते प्रतिनिधी आहेत त्याच्या जिल्ह्याचे आणि ते आडगाव जावळे हे जालना जिल्ह्यात येतं, मतदारसंघात जालना जिल्ह्यात येतं आणि जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात येतं. त्यामुळे दोन्ही प्रतिनिधींना आमंत्रित केलेलं आहे आणि प्रशासनातले कलेक्टर साहेब आहेत, स्मार्ट सिटीचे प्रमुख आपले जी श्रीकांत सर आहेत आणि बाकी जेवढे PWD खात्याचे एरिकर साहेब आहेत, RT ऑफिसमधले आपले वस्ते साहेब आहेत, अदमाने साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातले काही लोक आपण आमंत्रित केलेले आहेत, सातदेवी साहेब आहेत आणि स्मार्ट सिटीचे जोगदन साहेब सुद्धा आमंत्रित केलेले आहेत. सगळे आपण त्या टायमात आमंत्रित केले. जाण्याची व्यवस्था केलेली आहे का? जाण्याची व्यवस्था सिटी बस आहेत, ज्या भडकल गेटला जेव्हा रॅली संपेल 6 डिसेंबरला तेव्हा तिथून एकदा 6-7-8 बस सगळ्या लोकांना घेऊन तिथे जाईल. पण दुसऱ्या दिवशी जे लोक येणार आहेत कार्यक्रमात, समजा जे रात्रभर रामपाठाला नाही येणार, जे लोक थंडी ऊन वाऱ्याला घाबरतात, बौद्ध धर्माचा प्रचाराला थंडी ऊन वाऱ्याच्या पलीकडे करायला पाहिजे, पण जे लोक घाबरतात तर कदाचित ते लोक सकाळी येतील तर 1-1 घंट्याला सिडको बस स्टँड, मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही ठिकाणावर सुद्धा सिटी बस सोडल्या जातील. स्मार्ट सिटीवाले आपल्याला दरवेळेस तसं मदत करतात आणि 1-1 घंट्याला तिथून सिटी बस सोडल्या जातील. त्यांचे जे लोक येतील ते लोक त्यांचे चार्जेस एकदम नॉर्मल चार्जेस शिकायचे. धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं तर वादक उठलं जातं, उपासकांना आवडत नाही, त्यांना आपण काय संदेश द्याल? उपासक उपासिकांना आपण हा नेहमी संदेश दिला पाहिजे की धार्मिक कार्यक्रमामध्ये जर राजकीय लोकांना आपण बोलवलं तर राजकीय लोकांचा प्रचाराचा जर हेतू असेल तर ते बरोबर नाही आहे, राजकीय लोकांचा जर प्रचाराचा. पण जर समजा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये जर आचरणाचा जर हेतू असेल तर मात्र आपल्याला राजकारण हे लोक कल्याणासाठीच आहे आणि धर्मकारण सुद्धा हे लोक कल्याणासाठीच आहे. आपण त्यांना दोन वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीने लोक मानतात म्हणून लोकांना त्याची चीड आहे, परंतु राजकीय लोक सुद्धा लोक कल्याणासाठी तिथे बसवलेले आहेत. त्यांना आज ना उद्या जाणीव होऊ द्या, कारण बाबासाहेब नेहमी म्हटले होते की राजकारणामध्ये धम्म गेला पाहिजे पण धम्मात राजकारण नाही आलं पाहिजे. त्यामुळं निवडणुकीच्या नंतर त्यांना आपण कधीही आमंत्रित केलं पाहिजे. निवडणुकीच्या अगोदर आमंत्रित करणं म्हणजे त्यांचा प्रचार केल्यासारखं होतं, आता आमंत्रित करणं म्हणजे त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी बोलवणं आपलं कर्तव्य. अमेरिकेत तेच करतात ना, अमेरिकेमध्ये निवडणूक होईपर्यंत विरोधक असतात पण दुसऱ्या दिवशी लगेच देशाचं काम सुरू करतात. आपल्या देशाने सुद्धा हा पायंडा पाडून घेतला पाहिजे, लोकांनी प्रतिनिधित्वान आणि प्रज्ञावर बनलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे लोकांनी संधी केली. प्रमुख पाहुण्यामध्ये इथं औरंगाबादचे मुख्यमंत्रीजी कोणी आहेत का? हां, औरंगाबादचे मुख्यमंत्री तुम्ही सांगितलं प्रत्येक ठिकाणी आपल्या औरंगाबादमध्ये जेव्हा बी आम्ही धार्मिक कार्यक्रम घेतो त्या टायमात प्रमुख भिक्षूला सोडून तो कधीच नसतो. औरंगाबादचे प्रमुख भिक्षू पूज्य बोधीपालोजी महाथेरो, विशुदानंदजी महाथेरो हे दोघं पण त्याचे नेहमी प्रमुख असतात, कारण हे ज्येष्ठ भंतेजी आहेत. आणि म्हणून आपण बाहेरून पाहुणे म्हणून भिक्षू म्हणून बोलवत असतो दरवेळेस. तर पाहुणे भिक्षू म्हणून पूज्य धम्मसेवकजी महाथेरो आहेत, त्याचबरोबर खेमधम्मजी महाथेरो आहेत, ज्ञानज्योतीजी महाथेरो आहेत, विनरकिताजी आहेत, गुणानंद आहेत, श्रीलंकेवरून यस आहेत, असे पाहुणे भिक्षू पण आहेत. पण इथले औरंगाबादचे सगळेच भिक्षू आहेत. औरंगाबादच्या कुठल्याही भिक्षूंना त्याच्यामधून केव्हाही कधी धार्मिक कार्यक्रमातून टाळल्या जात नाही, कारण सगळा भिक्षू संघ हा एक आहे. उपासक वर्गाच्या डोक्यामध्ये भिक्षू संघ 2-3 आहेत, ते उपासकाच्या डोक्यात आहेत, पण भिक्षू संघ 2-3 नाही, भिक्षू संघ एकच आहे. ते उपासकाच्या डोक्यातून उपासक काढून टाकावं, भिक्षू संघ हा एकच आहे.
उपासकांना काय आवाहन करणार? उपासकांना हेच आवाहन करणार आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये संपूर्ण जगाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर घोषित केलेलं आहे की मी बुद्धाचा शिष्य आहे. तर जेव्हा बाबासाहेब स्वतः बुद्धाचे शिष्य म्हणतात तर त्यावेळेस तुम्ही बाबासाहेबाला बुद्धाचा गुरु का करत आहात? तुम्ही कशासाठी करत आहात? तुम्ही बाबासाहेबाचा अपमान करत आहात का? बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी बुद्धाचा शिष्य आहे. आणि पार्लमेंटमध्ये पण म्हटले की हे पार्लमेंटमधले तत्वज्ञान मी फ्रेंच क्रांतीतून नाही तर हे माझे गुरु बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून मी हे पार्लमेंटमधले सगळ्या स्वातंत्र्य, समता, न्यायनीती, बंधुत्व, पंचसूत्री तिथून आणलेली आहे. ज्यावेळेस बाबासाहेब स्वतः बुद्धाचा शिष्य म्हणतात त्यावेळेस आपोआप शिष्य हा लहान असतो आणि गुरु हे मोठे असतात. तर म्हणून बाबासाहेब हे जगातले सिम्बॉल ऑफ द नॉलेज आहेत. बाबासाहेब हे जगातले सिम्बॉल ऑफ द नॉलेज आहेत आणि आम्ही सगळे भारतीय भिक्षू बाबाच्या पुण्याने भिक्षू झालेलो आहोत. त्यामुळे हे कदाचित तुम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न करसाल की आम्ही समर्पित नाही. पूर्ण रूपानं बाबासाहेबांना समर्पित आहे. 22 प्रत्येचा प्रचार फक्त भिक्षू करतात. त्यामुळे बाबासाहेबांचं काम भिक्षू सोडून कोणी करत नाही. भौतिक कार्यकर्ते, भौतिक राजकीय लोक कंदुऱ्याला जातात, बकरं कोंबडे कापायला जातात. ते म्हणतात एक पण एकही भिक्षू कंदुरी कोंबड्या कापण्याचं कार्यक्रम 22 प्रत्येचं काम भिक्षू संघ करतो. त्यामुळे बाबासाहेबांचं खरं काम जर कोण करत असेल तर हा भिक्खू संघ करतो. त्यामुळे तुम्ही भिक्खू संघ हा बाबासाहेबाला कमी समजतो असं समजतो. हे जर अफवा केल्या आता या चुकीच्या आहेत. म्हणून बाबासाहेबासारखा पिता आम्ही सगळे बाबासाहेबाला आमचा पिता मानतो. सगळे भिक्षू रेफरन्स द्यावा लागेल. तुम्हाला महाराष्ट्र विद्वानाचा रेफरन्स द्यावा लागेल. यशवंत महाराजाला पूर्ण भारतभर कोणी ओळखत नाही. म्हणजे त्यांच्या विरोधात नाही बोलत मी आहे. त्यांना विद्वान जरूर म्हणतो, साहित्यिक जरूर आहेत. परंतु तुम्ही जेव्हा दाखला बौद्ध धर्माचा देता तेव्हा जगातले जे तत्वज्ञानी आहेत, ज्या सगळं जग त्या तत्वज्ञानाला मानते बौद्ध धर्मात, त्या तत्वज्ञानाचा दाखला द्या की जर ते तत्वज्ञानी बाबासाहेबाला बुद्धापेक्षा श्रेष्ठ मानत असतील तसं एखादे तत्वज्ञानी आणून द्या. बरं, तत्वज्ञानाचा विषय सोडा. खुद बाबासाहेबच म्हणतात मी त्यांचा शिष्य आहे. तिचा प्रश्न संपला ना. मग शिष्य हा लहान असतो मोठा असतो. आणि जर समजा नागपूरचे काही लोक बाबासाहेबाला बुद्धापेक्षाही जर मोठं मानत असतील तर मग हा बाबासाहेबाचा अपमान नाही का? बाबासाहेबांचा शिष्य मानतात आणि नागपूरचे लोक बुद्धापेक्षाही मोठं मानतात. तर हा नागपूरच्या लोकांचा मला असं वाटतंय की हा ज्ञानविद्वतेचा हे आहे. त्यांनी तसं करू नये. त्यांनी आपल्या बाबाला आपले बाबा समजावं. बाबासाहेब हे बुद्धाचे शिष्य आहेत. आपण सगळे बाबासाहेबांचे शिष्य आहोत. आपल्या बुद्धाच्या ओटीत टाकलेला आहे. बाबासाहेबांनी त्याच्या स्वतःच्या ओटीत नाही टाकून घेतलेला आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षाची वाट दाखवलेली आहे. बाबासाहेबांच्या धर्माची दीक्षाची वाट नाही दाखवलेली आहे. आपण नेहमी ह्या गोष्टीमध्ये जागृत राहा, सजग राहा. आणि पत्रकार म्हणून तर विशेष रूपाने जागृत राहिले पाहिजे. कारण मी असं समजतो की मानवामध्ये लागणाऱ्या कीडचं विश्लेषण करणे आणि ती कीड धुवून काढण्याची लॅबोरेटरी तुम्ही पत्रकार बंधू आहात. त्यामुळे तुमचे आद्य कर्तव्य आहे. लोकांमध्ये काही विषय निघू द्या परंतु तुम्ही सत्यता पाहिली पाहिजे. हात पुढे टाकून न घेता, बाबासाहेबांचे बॅनर न लावता, बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न भारत बौद्धमय करण्यासाठी जे कार्य करता येईल ते कार्य करा. आणि बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे लोक दानी बनवणे, लोक शिलवान बनवणे, लोक ध्यानी बनवणे, हेच बौद्ध धर्माचा प्रचार आहे. आणि आपल्या या कार्यक्रमात आपण तेच करायचं. सर्व लोकांनी यावं आणि दानशील समाधीचं आचरण करण्यासाठी आपल्या 6 डिसेंबरच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत करावी आणि आपलं पुण्य अर्जन करावं. ते पुण्य बाबासाहेबांना ओके.